एवढ्या मोठ्या हेलिकॉप्टरला आणायला हेलिकॉप्टर घेऊनच गेलतो आम्ही. बरेच दिवस झाला मेसीची मॅच नव्हती बघली तर मेसी इकडे फिरत होता. वो अलग ही लेवल का बंदा था. कंटेनरचा थोबाड कुठल्या तरी फुटून आलता डायरेक्ट. नमस्कार, स्वागत आहे. आम्ही हेलिकॉप्टर घेऊन चालले बघा. पोचल्याच बघता होतो काही नवीन डायरेक्ट बेबी बॉर्न आलत तिथं. आवडं बेबी बॉर्न होतं का बघूनच आमची हवा टाईट झालती. एकन मशीने लाद दिली तर एक तंगडा पडती. तिथे साईडलाच बांधलेलं नवीन वासरू पण होता, गोरा पान फुलासारखा छान. एकन लाद दिली तर वाट लागेल डायरेक्ट, कारण की वासरू लय डेंजर होता. साईडला ठेवला नाही. हेलिकॉप्टरची टेस्टिंग चालू होती. हेलिकॉप्टर मधल्या पुट्टी जास्ती तर धुवा जास्ती निघत होता. गर्मीमध्ये एसी नाही पण पंखा 100% लावले. हवेन आपण उडून नाही जाणार म्हणून लगेच त्याच हवाला आपण गाडी भरीत घेतलेली. गाडी भरला ना, गाडी अर्धा किलोमीटर लांब आली. तवा आठवला चार्जिंगला लावलेला मोबाईल तिथेच राहिला. 100च्या स्पीडला गेला ना 200च्या स्पीडला आला. वो अलग ही लेवल का बंदा था. जाता जाता मेसी भाईजीसला फुटबॉलच्या मॅच बंद होते वाटतं. इकडे फोनवर बोलत चाललेल कुठं तरी. आवाज दिला असता पण भाईची मीटिंग चालू होती म्हणून त्याला डिस्टर्ब नाही केला. इकडे आलो तर बघता तो काय डंपर जाऊन ते थोबारच पडलेल. असा वाकवलेल का चाकात डायरेक्ट मोडून टाकलेल. काहीच नाही बोलता त्याचाच आनंद घ्यायला. हर्षल डायरेक्ट टांगून राहिला. आता बोलता आनंद वेगळाच. लगेच फाटलेल पॅन्टवले 2 शब्दांनी तब्बल 4 लोकांच्या 4 कमेंट ऐकल्या. काहीच नाही बोलता आजच्या ब्लॉगला समाप्त करतो. भेटून एक ब्लॉग मध्ये. बाय बाय.